भारतातील प्रभावशाली स्त्री व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना आपल्याला अनेक महिलांच्या कर्तृत्वाला स्पर्श करावा लागेल। भारताचा आणि येथील मातेचा उल्लेख करतानाच मुळात भारत माता हा शब्द येतो। याचा अर्थ मातृत्व येथे ओतप्रोत भरलेला आहे आणि या मातृत्वाबरोबरच कर्तृत्वाचा झेंडा याच मातेतील महिलांनी रोवला। स्त्री शक्तीचा आढावा घेत असताना आई या शब्दाला वगळून पुढे जाताच येणार नाही। म्हणूनच कवी नारायण सुर्वे यांची इंग्रजीतील माय मदर या कवितेचं पारायणच व्हायला हवं। नांद्या सौख्य भरे या विषयात कुटुंबांबद्दलच्या अनेक गमती जमती अनेक प्रसंग आपल्याला पाहावे लागतील। कौटुंबिक पातळीवर हरवीत चाललेला सुख आणि आनंद पुन्हा एकदा खेचून आणायचा आहे आणि तो खेचून आणायचा म्हणजे दोरी लावून नव्हे तर शब्दांचा भक्कम पूल बांधून। पती पत्नी मुले आणि या भोवती गुंफलेली नाती परफेक्ट असण्यापेक्षा जिवंत असायला हवी, कारण हीच तर नाती सुखाची पेरणी आणि दुःखात समर्थपणे साथ देत राहतात। जरा विसाऊ या वळणावर खर तर खूप भन्नाट आणि खूप चिंतनशील असा हा विषय। जरा विसाऊ या वळणावर याचा अर्थ विसावा असा नाही, आयुष्यातील आतापर्यंतच्या वाटचालीचं सिंहावलोकन करीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्याकडे कसे पाहायचे याचे चिंतन आणि मंथन आहे। जगण्यात आलेली गतिमानिता पुढे श्वासापर्यंत पोहोचली आणि जिवंत राहायचं म्हणून जगायचं एवढ्याच मर्यादित विचाराने माणसं जगायला लागली। शिक्षण आणि मूल्य शिक्षण हा विषयही खऱ्या अर्थानं चिंतन करायला लावणार आहे। वर्गातील शिक्षक, शिक्षण आणि संस्कार ही साखळी लहानपणापासूनच भक्कम कशी होत गेली, इथपासून सुरू झालेले हे चिंतन मग जन्मानंतर शिक्षणाची प्रक्रिया कधी सुरू झाली या प्रश्नांची उत्तर शोधत शोधत पहिली शिक्षिका ही माझी आईच होती इथपर्यंत येऊन थांबतं। शिक्षणाची सुरुवात वर्गात झाली असली तरी मूल्य शिक्षणाचा खरा श्री गणेशा आईच करीत असते हे ध्यानात घ्यायला हवं। स्पर्धा जीवनाची आणि परीक्षांची हा विषय तितकाच आत्मचिंतन करायला लावणार आहे। विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे खऱ्या अर्थाने स्पर्धेचे युग सुरू झाले। यातच पुन्हा स्पर्धा परीक्षा ही प्रशासकीय पदांसाठीची नवी स्पर्धा तरुणांचं आकर्षण ठरली। जगण्यापेक्षा अधिक तर आपल्याला पळायला लावते ती म्हणजे स्पर्धा का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत गेला आणि मग स्पर्धा परीक्षांकडे घेऊन जाते की परीक्षा स्पर्धेकडे खेचत राहते। या प्रश्नांच्या मध्ये जीवनाची स्पर्धा नेमकी कोणती हाही प्रश्न डोक्याला मुंग्या आणत राहतो। सामाजिक बांधिलकीचा नेमका अर्थ काय हा विषय खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीवा निर्माण करणार आहे। सामाजिक कार्यकर्ता आता हे नव्याने उदयाला आलेलं पद अनेकांनी स्वतःलाच भाल केलं। प्रसिद्धीपासून दूर आणि प्रसिद्धीच्या झोतातील सामाजिक कार्य यातील भिन्नताच खरी तर अभ्यासाचा विषय ठरेल। संत गाडगेबाबा, स्वर्गीय बाबा आमटे, मदर तेरेसा आणि मग आता सामाजिक कार्याची प्रकाशाची मशाल घेऊन पुढे निघालेले आमटे कुटुंबातील प्रत्येक प्रकाश निश्चितपणेच सामाजिक कार्याचा नेमका अर्थ सांगत राहतोय। मराठी आणि पाश्चात्य साहित्याचा परामर्श यावर अभ्यास करत असताना, मांडणी करत असताना खूप भन्नाट असे प्रसंग आहेत। नोबेल पारितोषिक विजेते अर्नेस्ट हेमिंग्वे, अल्बर्ट कामू, गुयान मोये, गाओ झिंगझियांग यासारख्या लेखकांनीही परिवर्तनशील लेखन करीत आपलं अस्तित्व टिकून ठेवलं। मराठी साहित्यामध्ये कल्पनेचा आविष्कार जसा पाहायला मिळाला, वास्तवचित्रणाने हे साहित्य अतिशय चर्चेत राहिलं। धग, श्यामची आई, रणांगण, मृत्युंजय, उपरा, किशोर शांताबाई काळे, शाळा ह्या कादंबऱ्या समाज जीवनावर खोलवर परिणाम करणाऱ्या ठरल्या। तद्वतच मी नथुराम गोडसे बोलतोय, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल या नाटकांनी धक्के देत आपली जागा निर्माण केली। तारुण्यात जगण्याच्या जाणीवा या विषयाला स्पर्श करत असताना अनेक पैलूंना या ठिकाणी अभ्यासावं लागेल। हरणाऱ्याला हे जग कधी स्मरणात ठेवत आहे, हरणाऱ्याला हे जग कधी स्मरणात ठेवत नाही। म्हणून जिंकण्याची स्वप्न पाहायला हवीत। जिंकायचे कशासाठी तर आयुष्यभर काम करून थकलेल्या त्या वडिलांसाठी, संस्कार आणि मूल्य शिक्षणाची सर्वप्रथम जाणीव पेरणाऱ्या त्या आईसाठी,
जिंकायचे जिंकायचे आणि बस जिंकायचे, हेच आयुष्याचं ब्रीद असायला हवं. चेहरा ठळक करणारं फेसबुक, खरं तर या विषयाला लोकांची अनेक श्रोत्यांची दाद मिळेल. कोटींच्या गर्दीत अनेक चेहरे हरवले, केवळ चेहरेच नाही तर मित्र पण हरवले. ही मित्रांची जुनी खाण शोधण्याचं काम फेसबुकनं केलं. चांगल्यातून वाईट आणि वाईटातून चांगले दोन विचारांच्या प्रभावापैकी आपण दुसऱ्या क्रमांकाचा विचार नेहमी करायला हवा. आणि म्हणूनच फेसबुकपेक्षा वयाच्या 19व्या वर्षी फेसबुक जन्माला घालणारा मार्क झाकरबर्गच आयडॉल म्हणून सगळ्यांच्या समोर असायला हवा.